ठाकरे बंधू दसरा मेळाव्याला एकत्र येण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांचे संकेत, तर संजय राऊतांची मात्र सावध भूमिका. बीडच्या मानधर मराठा आणि ओबीसी आमने-सामने, दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी. सोलापूर धुळे महामार्गावर ओबीसी बांधवांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या जीआरसाठी कॅबिनेट दाखल. स्थगिती देण्यापूर्वी कोर्टाने कळवावे, यासाठी 3 न्यायालयांमध्ये कॅबिनेट दाखल. जीआर विरोधात दिल्ली मुंबईत याचिका दाखल झाल्याची माहिती. मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये पात्र शब्द वापरून ओबीसींवर अन्याय. जीआरवरून विजय वडट्टीवार नाराज. जीआरवरील चर्चेसाठी 12 सप्टेंबरला कमिटी नेमणार असल्याची वडट्टीवार यांची माहिती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, तुम्ही मागत राहा, शक्य तेवढं देत जातो. मुख्यमंत्री फडणवीसांचे ओबीसींना आश्वासन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहिरातीवर विरोधक आक्रमक. काळ्या पैशातून जाहिरातीवर 40 ते 50 कोटी खर्च. राऊतांची टीका. जाहिरातीसाठी कोट्यावधींचा खर्च कुणी केला? रोहित पवार यांचा सवाल. बीडसह अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. पोलिसांना स्वतःचा आडनाव लावता येत नाही, धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत. तर मुंडेंच्या तोंडून ही भाषा ऐकून गंमत वाटते, अंजली दमानी यांचा टोला. अजितदादांना आयपीएस अंजना कृष्णांची फोनवर बोलायला लावणाऱ्या कार्यकर्त्यांचा कारनामा समोर. बाबाराजे देशमुखचा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल. कारवाईची मागणी. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक. जनशक्ती शेतकरी संघटनेने आई कमला भवानीची प्रार्थना करून घातला दुग्धाभिषेक. दुग्धाभिषेक करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक. निवडणुकीत मतदान कसं करावं, काय काळजी घ्यावी, याबाबत श्रीकांत शिंदे खासदारांना मार्गदर्शन करणार. एवढा पैसा कुठून आला काका? नातवासाठी घेतलेल्या टेस्ला रुपी खेळण्याची किंमत किती? अभिनेता असतात काळेचा प्रताप सरनाईकांना सवाल. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कामाला विरोध केल्याने शेतकऱ्याला मारहाण. मारहाणीमध्ये तरुण शेतकरी गंभीर जखमी. 22 मिनिटं हॉकी स्टिकने मारहाण केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लालबागच्या राजाचं तब्बल 33 तासांनी विसर्जन. फटाक्यांच्या आतषबाजीत लाडक्या बाप्पाला निरोप. तब्बल 32 तासांनी पुण्यातील गणपती विसर्जन. मिरवणूक संपली. डीजेच्या दणदणाटात बाप्पाच्या भव्य मिरवणुका. मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट. पुण्यातील गणेश मंडळांनी ओलांडली डीजेच्या आवाजाची मर्यादा. शासनाच्या आदेशाचं उल्लंघन. काय कारवाई होणार याकडे लक्ष. पालघरमध्ये 3 संशयास्पद कंटेनर वाहून आल्याने खळबळ. पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी दाखल. मात्र समुद्राला भरती असल्याने कंटेनरपर्यंत पोहोचण्यास अडचणी. गणरायाला निरोप देताना चिमुकल्या भक्तांना अश्रुणावर. बाप्पाचं विसर्जन न करण्याचा चिमुकल्यांचा पालकांकडे अट्टहास. निरागस डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून उपस्थितांचं मन हेलावलं. लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमानी परतीच्या वाटेवर. रेल्वे स्थानक आणि बसस्थानकात मोठी गर्दी. कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी. राज्यात गणपती विसर्जन सोहळ्याला गालबोट. विसर्जनादरम्यान 12 जणांचा मृत्यू. चाकणमध्ये 4घांचा, अमरावतीत 2घांचा, बेळगावात 1चा बुडून मृत्यू. तर शहापूरमध्ये 3 जण गेले वाहून. सततच्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी पातळीत वाढ. धरणाचे 18 दरवाजे 1 फुटाने उघडले. धरणात सध्या 98.73% पाणी साठा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आज भारतात दिसणार खग्रास चंद्रग्रहण. खगोल अभ्यासकांना ब्लड मून पाहण्याची चांगली संधी. रात्री 9:57 चंद्रग्रहणास सुरुवात. रात्री 12:30 पर्यंत सुरू राहणार ग्रहण.